यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि यथार्थ अशा प्रकारचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. 5-6 दिवस झाला आपण या ठिकाणी ग्रंथ श्रवण करत आहोत. या ठिकाणी सावता महाराज कमिटी मंडळ आली करून सगळ्या माता भगिनी ताई, कारण यांनी अथक परिश्रम केले याच्यामध्ये. कारण माणसाला श्रद्धा असावी लागते. त्यापैकी खरंच मला खूप आनंद वाटला, कारण महिला भरपूर आहेत असं काही नाही. भगवंतानी त्यांची ब्रह्मदेवाने त्यांची निर्मिती केली, स्त्रियांची निर्मिती केली, पुरुषाची निर्मिती केली, पण सगळ्यात या ठिकाणी संख्या कोणाची जर असेल तर महिलांची. म्हणजे अनेक कामं करून त्यांनी या ठिकाणी सावता महाराजांविषयी आपलं प्रेम, आपली भक्ती, कारण माणसाच्या जीवनामध्ये संतांविषयी आदर असावा, प्रेम असावं आणि संतांची सेवा असावी. तसं सावता महाराजांची सेवा करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी येऊन रांगोळ्या काढणं, सर्व व्यवस्था टापटीप करणं, आलेली काही अतिथी आहे त्यांचंही यथासांग आतापर्यंत त्यांनी स्वागत केलेले. आज आमचे परम आदरणीय सुधीर महाराज देशमुख, कारण सुंदर असं व्यक्तिमत्व कशाचं नाही, कारण आम्ही बऱ्याच वेळेस बरोबर असतो बीडमध्ये. त्यात आम्ही 7 दिवस खडीकर महाराजांच्या मठामध्ये असतो. त्यांनी माझं कीर्तन श्रवण केलेली बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती आहेत, पण ते उत्कृष्ट अशा प्रकारचे सुंदर गायनाचार्य आहेत की ज्यांना त्यांना नावही सुधीर, शोभत असे नावाप्रमाणे ते आहेत सुंदर. आणि त्यांनी सुद्धा तिथं हजरी लावली, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. आमचे वृंदावनला राहणारे, आता ते सध्या त्यांनी वृंदावन सोडलेले, ते सध्या भ्रमंती करत आहे आणि सध्या काही वास्तविक त्यांचं गोवर्धनगड, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर आहे. आता उद्यापासून आम्ही आतापर्यंत फक्त आमचा 15 दिवस सहवास तुटलाय, कारण आम्ही सिल्लोड पळशी पासून वारकऱ्याची पळशी म्हणून सिल्लोड तालुक्यात गाव आहे आणि तिथं तपालेश्वर म्हणून देवस्थान आहे. त्या ठिकाणून आमची दिंडी निघते. त्या दिंडीमध्ये आम्ही दोघं बरोबरच असतो. ही दिंडी काढलेली आहे श्री दत्त संस्थान हिमसिंहगड वाडी, प्रल्हाद महाराज वेगणे, आणि तिथून दिंडी काढलेली. आणि दिंडीचा सहवास असतो, कीर्तनाचा सहवास असतो, सप्ताहामध्ये आम्ही एकत्र असतो. ते म्हणजे मला आता वृंदावन ऋषिकेशला राहायचा कंटाळा आलाय. त्यांनी काही लग्न वगैरे काही त्यांचं झालेलं नाही, ब्रह्मचारी. म्हणलं तुम्ही एका जागेवर कसं स्थिर राहत नाही, म्हणजे मला भ्रमंती आवडती आणि एका जागेवर मी काही स्थिर राहत नाही. बरेच दिवस ते ऋषिकेशला राहिले, वृंदावन लागले, हरिद्वारला, कारण त्यांच्या हिंदी भाषेवर खूप प्रभुत्व जास्त आहे. तरी पण आता ते सुंदर अशा, पुन्हा त्याच्यानंतर आळंदीलाही बऱ्याच वर्ष ते राहिलेले. असं सुंदर व्यक्तिमत्व आमचे दत्ता महाराज वडे, त्यांचंही सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. म्हणजे महाराज तुम्ही कुठे? तर म्हटलं मी बीडमध्ये येणार आहे. ते म्हणजे मी बीडमध्ये यायला लागलो, कारण उद्यापासून आनंदगाव या ठिकाणी गोरक्षनाथाचा उत्सव म्हणून उद्या आनंदगाव तालुका शिरूर कासार या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात. त्यांची सप्ताहाची सुरुवात अशी की सावता महाराजांची पुण्यतिथी त्या दिवशी सुरुवात करतात आणि पंचमीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा काल असतो. कारण पूर्ण गाव वंजारी समाजाचं आहे त्या ठिकाणी. काही थोडेफार मराठी घर आहेत, पण ते सुद्धा सुंदर सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी अगदी ते काय करतात, सुरुवातीला करतात. म्हणजे सावता महाराजांचं इतकं आघात अशा प्रकारचं महत्व, हे महाराज सुद्धा या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आमच्या गावचे परम आदरणीय शैनाथ भोगुदा, त्यांचे सुद्धा त्यांच्या मिसेस ते कुठेही बरोबर असतात. सगळे लोक आमच्या गावाचे मध्ये एका बी आम्हाला टीव्हीत पाहायला दिसतात. कारण चांगलं व्यक्तित्व असल्यानंतर ते चमकल्याशिवाय नाही. वाऱ्या हाती मापून चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांच्या नारायण. आणि म्हणून या ठिकाणी महाराज अशोक महाराज शाही बाबा संस्थान, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही धन्यवाद. आणि त्यानंतर आपलं YouTube चॅनल राजू महाराज